चौकामध्ये राहून भारताच्या अगर जय जयकार केला, जय श्रीराम म्हटला तर चालेल का? त्याला जिवंत तरी ठेवणार आहेत का? त्याचे हातपाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील. आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वातंत्र्य आहे. हा फरक आहे. म्हणून मूळ आमची भूमिका समजून घ्या. आमच्या देशामध्ये राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल, जे असं आमच्या बरोबर सणासुदी साजरा करत असाल, खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काहीच हरकत नाही. आणि त्या समाजासाठी, त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते स्वागत आहे. बाजूला मालक बसलेला ना, बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंचं पद ऑगस्टला संपत आहे, तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिव्या द्या, एकनाथ शिंदेंना शिव्या द्या, तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात. मेरिटवर पद मिळत नाही. राणेंना शिव्या द्या, एकनाथ शिंदेंना शिव्या द्या, कधी राज ठाकरेंना शिव्या द्या, लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात. हे त्यांच्या ह्या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू असलेल्या फावड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे. सर, दिशा सालियन प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेतली काही दिवसापूर्वी, त्यांनी मुख्यमंत्र्यांना काय होतं त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोलतो. सर, दिशा मला त्याबद्दल उगाच मी इथून स्टेटमेंट देणार, त्याचा मला थोडा अभ्यास करून दे. त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो. काल दिशा सालियनच्या वडिलांनी सविस्तर अशी तुमची कॉपी मारली. माझा प्रश्न वेगळा आहे. तक्रार जी आहे ती काल दिलेली आहे. बराच मोठं पत्र आहे, त्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांनी लावले आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच हे प्रकरण का उकरून काढलं जात आहे असा सवाल विरोधकांनी केला. एका दोन मुद्दे आहेत. एक तर तिच्या वडिलांनी, ज्या वडिलांनी आपली एक तरुण मुलगी गमावली, तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होतं. 8 जूनला तिची हत्या झाली आणि त्याच डिसेंबरला ती रोहन रायबरोबर लग्न करणार होती. त्या एका तरुण मुलीला गमावलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत, ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. मग त्यांनी ज्यांचं नाव घेतात, पहिलं नितेश राणे बोलत होता राजकीय होतं, राणेसाहेब बोलत होता राजकीय होतं, पत्रकार काही भूमिका घेत होते, अर्णब जयसारखे